नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहिली ते 10वी अभ्यासक्रमामध्ये आज आपण 8th स्टँडर्ड इंग्लिशमधील युनिट 1 मधील पेज नंबर 11 वरती जो तुम्हाला लँग्वेज स्टडी दिलेला आहे, ग्रामरचा जो पोर्शन आहे, ग्रामरचा जो भाग आहे तो आपण इथे आज बघणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक अँड शेअर करा, प्लेलिस्टमध्ये जाऊन तुमची इयत्ता निवडा आणि तुम्हाला ज्या सब्जेक्टचे व्हिडिओ बघायचे आहेत ते व्हिडिओज बघा। तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या लँग्वेज स्टडीला, ग्रामर पॉईंट्सला। तर ग्रामर पॉईंट्समध्ये तुम्हाला इथे दिलेले आहेत ऑक्झिलरी व्हर्ब्स। तर हा जो वर्ड आहे याचा उच्चार होता ऑक्झिलरी व्हर्ब्स। यांनाच हेल्पिंग व्हर्ब्स असं देखील म्हणतात आणि मराठीमध्ये यांना सहाय्यकारी क्रियापद असं म्हटलं जातं। व्हर्ब्स दॅट हेल्प टू फॉर्म टेन्सेस, मूड्स अँड व्हॉइसेस आर कॉल्ड ऑक्झिलरी, कंसात इथे हेल्पिंग दिलेला आहे, हेल्पिंग व्हर्ब्स। तर ऑक्झिलरी म्हणजेच हेल्पिंग व्हर्ब्स, यांना मराठीत म्हटलं जातं सहाय्यकारी क्रियापद। फॉर एक्झाम्पल्स बी, कॅन, मे, विल एक्सेट्रा। तर तुम्ही अशी व्हर्ब्स बघितलेली आहेत सेंटेन्समध्ये, तर अशा प्रकारच्या व्हर्ब्सला काय म्हणतात? ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग व्हर्ब्स म्हणतात। तर बघा, दी 3 मोस्ट कॉमन ऑक्झिलरी व्हर्ब्स which can stand alone in a sentence are forms of be, do and have. They are called primary auxiliaries. तर बघा, be, do आणि have ही नेहमी वापरली जाणारी अशी क्रियापदं आहेत। सामान्यतः वाक्यामध्ये ही एकटीच वापरली जातात, तेव्हा त्यांना काय म्हणतात? प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणतात। प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणतात कोणत्या फॉर्म्सला? बी, डू आणि हॅवच्या। फॉर एक्झाम्पल, सी इज अ स्टुडंट ऑफ क्लास 8। तर बघा, आता इथे इज हे काय आहे? व्हर्ब आहे। तर हा आता ऑक्झिलरी व्हर्ब मधला प्रायमरी ऑक्झिलरी आहे का ऑक्झिलरी व्हर्ब आहे? हे कसं ओळखायचं? तर बीचा फॉर्म काय आहे? इज आहे। बीचा व्हर्ब फॉर्म इज, एम, इज, आर, वॉज, वेअर, विल, शाल, बी हे काय आहेत? फॉर्म्स ऑफ बी। त्यानंतर डूचे फॉर्म्स काय आहेत? डू, डज, डीड आणि हॅवचे फॉर्म्स आहेत हॅव, हॅज, हॅड। तर जेव्हा वाक्यामध्ये एम, इज, आर, वॉज, वेअर, विल, शाल, बी हे बीचे फॉर्म्स येतात तेव्हा ते प्रायमरी ऑक्झिलरीज असतात। जेव्हा डूचे फॉर्म येतात डू, डज, डीड हे देखील प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत। आणि हॅवचे जेव्हा फॉर्म्स येतात हॅव, हॅज, हॅड हे देखील प्रायमरी ऑक्झिलरीजमध्येच येतात। तर बघा, ह्या सेंटेन्समध्ये इज आहे तर हे काय आहे? प्रायमरी ऑक्झिलरी। त्यानंतर ही डज हिज वर्क वेल। तर डज हा डूचा काय आहे? फॉर्म आहे, त्यामुळे हे देखील प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये येतात। आणि आय हॅव अ कोल्ड तर हे हॅव देखील हॅवचा काय आहे? फॉर्म्स आहे, तर हे देखील प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये व्हर्ब येत आहे। तर तुम्हाला फॉर्म्स ऑफ बी लक्षात ठेवायचे आहेत, फॉर्म्स ऑफ डू लक्षात ठेवायचे आहेत, फॉर्म्स ऑफ हॅव लक्षात ठेवायचे आहेत। आणि इथं जे दिलेले आहेत त्यांचे फॉर्म्स एम, इज, आर, वॉज, वेअर, विल, शाल, बी हे बीचे फॉर्म्स आहेत। फॉर्म्स ऑफ डूचे डू, डज, डीड, फॉर्म्स ऑफ हॅवचे हॅव, हॅज, हॅड या व्हर्ब्सला काय म्हणतात? प्रायमरी ऑक्झिलरीज। या जे वर्ड्स आहेत हे जे फॉर्म्स आहेत बी, डू आणि हॅवचे हे जर सेंटेन्समध्ये आले तर ह्यांना काय म्हणायचं? प्रायमरी ऑक्झिलरीज असं म्हणायचं। देअर आर अदर ऑक्झिलरी व्हर्ब्स विच डू नॉट स्टँड अलोन इन अ सेंटेन्स। या व्यतिरिक्त देखील काही ऑक्झिलरी व्हर्ब्स इथे आहेत। दे अकंपनी मेन ॲक्शन व्हर्ब्स। दीज आर कॉल्ड मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स, मॉडल्स। तर बघा, इथं तुम्हाला प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स असे 2 प्रकार सांगितलेले आहेत। तर तुम्हाला लक्षात एवढंच ठेवायचं आहे की जेव्हा बीचे फॉर्म्स असतात, डूचे फॉर्म्स असतात, हॅवचे फॉर्म्स असतात, तर हे फॉर्म्स लक्षात ठेवा। हे जर सेंटेन्समध्ये काय होतात? विच कॅन स्टँड अलोन इन अ सेंटेन्स हे वाक्यामध्ये सेपरेटली येतात, तर ते प्रायमरी ऑक्झिलरीज असतात। परंतु काही ऑक्झिलरी व्हर्ब्स असे आहेत की विच डू नॉट स्टँड अलोन इन अ सेंटेन्स, दे अकंपनी मेन ॲक्शन व्हर्ब्स। तर जे क्रियापद वाक्यात मुख्य क्रियापदासोबत वापरली जाते अशा क्रियापदांना काय म्हणायचं? मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणायचं। हे लक्षात ठेवा। तर त्यामध्ये कोणते कोणते येतात? कॅन, कुड, शाल, शूड, विल, वूड, मस्ट, मे, माइट, नीड, ऑट, टू। तर फॉर एक्झाम्पल्स, ही कॅन वर्क हार्ड। कॅन हे काय आहे? मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहे। ही विल वर्क हार्ड, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब। ही मस्ट वर्क हार्ड, मस्ट हे काय आहे? मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑक्झिलरी व्हर्ब्सचे 2 प्रकार इथे सांगितलेले आहेत। प्रायमरी ऑक्झिलरीज लक्षात ठेवायला सोपे आहेत, बी,
डू आणि हॅवचे फॉर्म्स. तर बीचे फॉर्म्स तुम्हाला माहिती आहेत, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, विल, शॅल, बी. डूचे डू, डज, डीड, हॅवचे हॅव, हॅज, हॅड हे लक्षात ठेवा. आणि मॉड्यूल ऑक्झिलरीमध्ये मध्ये कॅन, कुड, शाल, शूड, विल, वूड, मस्ट, मे, माईट, नीड, ऑट हे मॉड्यूल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत हे लक्षात ठेवा, जेणेकरून तुमच्या हे दोन प्रकार लक्षात राहतील. प्रायमरी ऑक्झिलरीज हे वाक्यामध्ये सेपरेटली येतात आणि मॉडल ऑक्झिलरी जे आहेत ते मेन क्रियापदासोबत मुख्य क्रियापदासोबत वापरले जातात. त्यानुसार तुम्ही हे मॉडल ऑक्झिलरीज लक्षात ठेवू शकतात. त्यानंतरचा तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे बघा खाली. अंडरलाईन दी ऑक्झिलरी व्हर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. फर्स्ट आहे वी हॅव अ हॉलिडे टुमारो. तर बघा इथं हॅव हे हॅवचंच फॉर्म आलेलं आहे. तर हॅव हे डायरेक्ट वापरलेलं आहे वर्ब. तर हे काय आहे प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये येईल. तर हॅव आहे इथं अंडरलाईन केलेला आहे आपण हॅवला. आणि हा कुठला ऑक्झिलरी आहे, प्रायमरी आहे का मॉडल आहे हे देखील आपण सांगू शकतो. हा काय आहे प्रायमरी ऑक्झिलरीज आहे. त्यानंतर सेकंड रीना इज इंज्युअर्ड बॅडली. इज हे देखील काय आहे बीचाच फॉर्म आहे, म्हणजे हे देखील प्रायमरी ऑक्झिलरी आहे. थर्ड यू मस्ट विअर क्लीन क्लोथ. इथे बघा मस्ट आलेला आहे, मुख्य क्रियापदासोबत मस्ट आलेला आहे. आणि मस्ट कशामध्ये येतं मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स. इथे जे आहेत ते काय आहेत मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. तर यामध्ये काय आहे मस्ट आहे, म्हणजे हा मस्ट मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहे. फोर्थ नंबर शी शूड टॉक पोलाइटली. शूड काय आहे या टॉक या मेन क्रियापदासोबत आलेला आहे, हे आहे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब शूड. फिफ्थमध्ये कुठला आहे ऑक्झिलरीज दे डीड नॉट हेल्प हिम. डीड हे काय आहे ऑक्झिलरी व्हर्ब आहे. आणि ऑक्झिलरी व्हर्बचा प्रकार कोणता आहे डीडचा, तर तो फॉर्म्स ऑफ डू आहे. डूचा फॉर्म आहे डीड. त्यानंतर डू, डज, डीड हे डूचे फॉर्म आहे. तर हा काय आहे प्रायमरी ऑक्झिलरी आहे. त्यानंतर 6 नंबरला आहे अ बिग थॉर्न हॅड पिस्ड द लायन्स स्टो. तर याच्यामध्ये बघा हॅड हा हॅवचा फॉर्म आलेला आहे आणि हा प्रायमरी ऑक्झिलरी आहे. 7 द लायन वॉज केज्ड. वॉज हे काय आहे बीचंच फॉर्म आहे, बीचं रूप आहे. त्यामुळे वॉज हे ऑक्झिलरी व्हर्ब आहे आणि त्याचा प्रकार आहे प्रायमरी ऑक्झिलरी. 8 नंबर अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज मास्टर. डीड हा हे ऑक्झिलरी व्हर्ब आहे आणि त्याचा प्रकार आहे प्रायमरी ऑक्झिलरी, कारण हा डूचा फॉर्म आहे. डूचे फॉर्म आहे डू, डज अँड डीड. 9th नंबर दे कुड नॉट लिव्ह हिम. कुड हा काय आहे मॉडल ऑक्झिलरी आहे, तो मेन क्रियापदासोबत वापरलेला आहे सेंटेन्समध्ये. 10 ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव्ह. इथे वुड हा देखील काय आहे मॉडल ऑक्झिलरी आहे. 11 दी स्लेव्ज वेअर फोर्स टू वर्क. वेअर हा ऑक्झिलरी व्हर्ब आहे आणि तो बीचा फॉर्म आहे, त्यामुळे हा प्रायमरी ऑक्झिलरी चा प्रकार आहे, प्रायमरी ऑक्झिलरीज आहे. 12 वी शूड शो काइंडनेस टू ॲनिमल्स. शूड हा काय आहे इथे ऑक्झिलरी व्हर्ब आहे आणि हा शूड जो सेंटेन्समध्ये आलेला आहे हा काय आहे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहे. त्यामुळे हा मॉडल ऑक्झिलरी व्हर्बमध्ये इथं लिहिता येईल आपल्याला. इथं तुम्ही समोर नोट डाऊनही करू शकता की तो कोणता प्रकार आहे ते, कारण ते काही एवढं अवघड नाही. जर बीचा फॉर्म असेल, डूचा फॉर्म असेल, हॅवचा फॉर्म असेल तर ते प्रायमरी ऑक्झिलरीज असतात. आणि जे सेपरेटली आलेले असतात कॅन, कुड, शार, शूड, विल, वूड, मस्ट, मे, माईट, नीड, ऑट हे काय असतात मॉडल ऑक्झिलरीजचे मॉडल ऑक्झिलरी प्रकारामध्ये मोडतात. तर ते तुम्ही इथे नोट डाऊन करू शकता. तर बघा इथे मी ते नोटही केलेलं आहे की कुठला व्हर्ब हा प्रायमरी ऑक्झिलरी आहे आणि कुठला मॉडल आहे. ते ठरवताना आपण काय विचारात घेतलेलं आहे, जर बीचा फॉर्म असेल, डूचा फॉर्म असेल, हॅवचा फॉर्म असेल तर ते प्रायमरी ऑक्झिलरी आहे आणि जर त्याच्या व्यतिरिक्त असेल तर तो मॉडल ऑक्झिलरी आहे. हे तुम्हाला मी सारखं रिपीट यासाठी करत आहे की तुम्ही ह्या दोन गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुम्ही इझिली ओळखू शकता की प्रायमरी ऑक्झिलरी आहे की मॉडल ऑक्झिलरी आहे. तर बघा हॅव प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहे, इज प्रायमरी ऑक्झिलरी आहे, मस्ट मॉडल ऑक्झिलरी आहे, शूड मॉडल ऑक्झिलरी आहे, डीड प्रायमरी ऑक्झिलरी आहे, हॅड प्रायमरी ऑक्झिलरीज आहे, ऑज देखील प्रायमरी ऑक्झिलरी आहे, डीड प्रायमरी ऑक्झिलरी आहे,
कुड हा मॉडल ऑक्झिलरीचा प्रकार आहे. वुड हा देखील मॉडल ऑक्झिलरीमध्ये येतं. आणि वेअर हा कशाचा फॉर्म आहे, बीचा फॉर्म आहे, म्हणून प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये येतं. आणि शूड हा मॉडल ऑक्झिलरीमध्ये येतं. तर अशा पद्धतीने तुमचा हा ग्रामर पॉईंट इथे संपलेला आहे लँग्वेज स्टडीमधील. तर अशाच पद्धतीने तुमच्या इयत्तेचे सर्व व्हिडिओज बघण्यासाठी रत्नमाला रावते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन तुमचे व्हिडिओ बघा.